आज बनवूयात झणझणीत अशी पठाडीच्या शेंगाची भाजी. याला अबईच्या शेंगा देखील म्हणतात. तुमच्या इकडे या शेंगाला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वात अगोदर ना याचा जो देठाचा भाग आहे आणि जो बुडाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. ही एक आयुर्वेदिक रानभाजी आहे जी पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यातील काही महिने बाजारामध्ये उपलब्ध असते. या शेंगाचं सेवन आपण नक्की केलं पाहिजे. यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते. शेंगा अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घ्यायच्या म्हणजे या पटकन शिजतात. कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घातलेलं आहे. सर्वात अगोदर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तेल गरम झालं की यामध्ये एक उभ्या आकारात चिरलेला कांदा घातलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकीचा तुकडा बारीक कट करून घातलेला आहे. कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये 4 मोठे चमचे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे तीळ घातलेले आहेत. तिळाचा असा तडतड आवाज यायला लागला की समजायचं तीळ छान भाजलेले आहेत. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हे जाडसर असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि कुठल्याही भाजीमध्ये, सुक्या भाजीमध्ये किंवा रश्श्याच्या भाजीमध्ये वापरू शकता. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घातले. जिरे थोडेसे तळल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या शेंगा स्वच्छ धुवून घातलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मंद आचेवर 10 ते 12 मिनिट या शेंगा आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 मिनिटानंतर याला मिक्स करून घ्यायचं. पुन्हा 5 ते 6 मिनिट ताट झाकून ठेवायचं. असं 10 ते 12 मिनिट आपण या शेंगा वाफवून घेतल्या. त्यानंतर यामध्ये 3 चमचे आपण तयार केलेला मसाला घातलेला आहे. आता अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं. मंद आचेवर थोडंसं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट. त्यानंतर यामध्ये 1 कप गरम पाणी घातलेलं आहे. मीठ अगोदरच घातलेलं आहे. टेस्ट करून पाहिलं, थोडंसं कमी होतं, त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ आणखी घातलेलं आहे. मिक्स करून घेतलं. आता ताट झाकून 5 ते 6 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊयात. तर हे पहा, एकदम झणझणीत अशी पठाडीच्या शेंगाची भाजी तयार आहे. खरं तर खूप दिवस झाले मला ही भाजी खाऊन. खूप दिवस झालं मला ही बाजारात म्हणजे दिसलीच नव्हती. पण खूप दिवसानंतर दिसली आणि खूप छान अशी ही भाजी झाली होती. नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.